आपण आई विचारूया गावाकडचा कसा वाटतं. मित्रांनो, आता असं मी वाशीमध्ये आणि कॉलेजमध्ये सुटलंय आताच. पटापट घरी जाऊया. पटापट घरी जाऊचं रिझन की आज आई गावी जाता आणि ती का स्टेशनला सोडूचा असा. तर इथून पटापट मालाडला जात आहे आई घेत आहे आणि स्टेशनला जाऊन सोडते. कारण मग तिथून दादा येणार असा आणि तो तिकडे घेऊन गावी जाणार. चला पटापट जाऊया. आणि आजचा दिवस माझा संपूर्ण रेटरेटीत दिलो भेंडी, त्याच्यामुळे सकाळपासून मला कॅमेराच काढून भेटलो नाही. तर सकाळपासूनच मी व्लॉग बनवून सुरुवात करणार होते. तर स्टेशनला पोहोचलो आपण. तिकडे असा रघुलीला मॉल आणि तिथेच माझं कॉलेज आहे. चला मित्रांनो, आताच घरी येईल आहे, कपडे वगैरे चेंज केलं आहे आणि जेवतलं आता. आणि जेवल्याच्या नंतर आई स्टेशनला घेऊन जातलं आहे आणि नंतर मग तिकडून ती ट्रेनने गावाला जातली आहे. चला जेव घेऊन. जेवणाचा डाळ, भात, पापड आणि ही वांग्याची कापा जी मी आई आज मुद्दाम करूक सांगते. चला जेवते आता. मित्रांनो, बोजा किती आहेत ते बघा. ही मोठी बॅग असा बघा, ट्रेकर्स वापरत न ती एक बॅग असा आणि ही मोठी एक बॅग असा. सॅक पण मोठीच असा ती. आणि ह्या पिशवीत काय असं माहिती आहे, 5-5 रुपयात कांदे मागवलेले आहेत इन्स्टामार्टवर ना, ते सगळे भरलेले आहेत आणि ते आम्ही आता मुंबईसून गावात घेऊन जातलो. एवढा सगळा नेवचा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो मालाड स्टेशनला आणि इकडून आई आणि दादरला आणणार आहोत आणि तिकडून ट्रेन पकडून गावी जाणार असत. तर आपण आई विचारूया गावाकडचा कसा वाटतं. बरा वाटतं. आता मजा येते गावाकडून. चला सुटली बाबा. तरी महिनोभर राहून ना, 2 महिने झाले. म्हणजे तिला कोंडल्यासारख्या खूप वाटलं आणि घुसमटल्यासारख्या वाटलं. आता गावा गेल्यावर माणूस जरा क्लिअर होता. ना थोडा घुसमटल्यासारख्या वाटतं. शांत वाटतं.